काल रात्री इमामवाडा बसस्थानक नागपूर या ठिकाणावरनं एका अज्ञात युवकाने तिथे चार्जिंगला लावलेली ई-बस ही चोरी केलेली होती अशी माहिती आज सकाळी राजापेठ पोलीस स्टेशनमधल्या आमच्या काही कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली होती. माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी ती बस येऊ शकते, शक्यता आहे अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता. तर ती बस राजापेठ बस स्टँडच्या थोड्याशा बाजूला ती पार्क करताना दिसली, परंतु त्या ठिकाणी कोणी नव्हतं. तर थोडा वेळ अर्धा एक तास त्या बसजवळ कोणी येतं का अशी वॉच केल्यानंतर एक संशयित युवक हा बसच्या स्टेअरिंगवर येताना दिसून आला. लगेच त्याला आम्ही पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारणा केली असता अशी माहिती मिळाली की त्यांनी ती बस काल रात्री 12-12:30च्या सुमारास इमामवाडा बसस्थानक इथे चार्जिंगला असताना चोरून आणलेली आहे. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्या संदर्भात गणेशपेठ पोलीस स्टेशन नागपूर येथे गुन्हा दाखल आहे. त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या ठिकाणाहून तपास पथक बोलवलं आहे. ती बस आणि तो आरोपी ही पुढील गणेशपेठ पोलीस स्टेशनला आपण वर्ग करीत आहोत. आरोपीकडे अधिक माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की या आरोपीने 2023, 24, 25 या 3 वर्षांमध्ये तेलंगणा राज्यातील तिरुमला क्राईम पोलीस स्टेशन या ठिकाणाहून 20 गाड्या चोरी केल्या आहेत, बसेस. तसेच 2026 मध्ये वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड या ठिकाणीही बस चोरीचा याच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारे हा आंतरराज्यीय बस चोरी करणारा चोरटा आहे असं निष्पन्न झालेलं आहे. आणखी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर वायरलेस मेसेज करत आहोत की याप्रमाणे कुठे जर शासकीय बसेस चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी तात्काळ गणेशपेठ पोलीस स्टेशन किंवा राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती शहर या ठिकाणी संपर्क करावा, जेणेकरून हा आरोपी जोपर्यंत ताब्यात आहेत अशा प्रकारच्या सर्व बसेस याच्याकडनं रिकव्हर करून येत आहेत. हा नेमका बस चोरून नेमकं काय करत होता? त्याचे पार्ट विकत होता की काय? अगदी बरोबर आहे. हा बस चोरल्यानंतर काही दिवस तो बस वापरायचा, त्याच्यातनं प्रवासी वाहतूक करायचा. त्यानंतर या गाडीचे स्पेअर पार्ट जसे की टायर आहेत, डिस्क आहेत आणि बॅटरीज आहेत. ई बसेस चोरण्याचा हेतू त्याचा असा आहे की या ई बसेसमध्ये जे बॅटऱ्या लावलेल्या असतात त्याची किंमत सुमारे 1 करोडच्या आसपास आहे. या चोरी केलेल्या बसची किंमत सुमारे 2 करोड रुपये आहे. तर यातून तो बसेसच्या बॅटऱ्या चोरणे आणि त्यातून ते मिळकत कमवणे हा त्याचा उद्देश आहे असं स्पष्ट झालेलं आहे. बस चोरीमध्ये काही रॅकेट आहेत का काही तपास? त्याचा तपास आम्ही सध्या करतोय. अतिशय 2-4 तास झाले त्याला ताब्यात घेऊन. त्या संदर्भात आमचं DB पथक त्याच्यासोबत सविस्तर चर्चा करत आहे आणि अधिक जर माहिती काही आली तर आपणच कळवू.